नमस्कार बोला. नमस्कार. गोडचा सर्जा आणि बकासूर पुस्तका विंदगी झाले आहेत, काय सांगा त्याबद्दल? आज आनंद आहे. सगळं महाराष्ट्र भारत जेवढे 14 देशामध्ये बैलगाड्या शर्यत पोहोचते सगळ्यांना आनंद आहे. सगळ्यांच्या आवडत्या बैलांनी 1 नंबर केला, त्याच्यामुळं आनंद खूप आहे. वैभवदा वडकीला ही गाडी कुठेतरी पराभूत झाली होती. नाही, वडकीला काय आलं, पहिली आपली गाडी हातातून सुटून आली, तिथं बैलांचा दम गेला. प्लस पॉईंट आपण परत गट काढला, परत सेमीला 3रा राऊंड, त्याच्यामुळे आणि आमची चुकी झाली. आम्ही बैल बाहेरून घालायचा होता. पब्लिक कारण सगळ्या नंदींचे फॅन फॉलोअर जास्त आहे, ऐकत नाही, मग असं बघण्यासाठी इच्छुक असतात ते, तर त्यांना आपण बाजूला नाही काढू शकत, त्याच्यामुळे आपण बैल बाहेरून काढत होता. पण आज ज्यांनी नाही का तिकडे वडकीची चूक ईद नाही केली, ईद जर ती वडकीला जर ही गाडी जर अशी पडली असती तर सगळ्यांना माहिती आहे की काय झालं असतं, तिथं 1 नंबर झाला असता आपला. तर ठीक आहे, देवाच्या मनात ते आहे, ते इथं आपलं एवढ्या मोठ्या नाही आनंद आहे ना. मागच्या वर्षीचे सर या वर्षी भरून काढले बैलांनी, आणि सगळ्या फॅमिली इंस्टाला म्हणा, व्हॉट्सअपला म्हणा, एवढे मेसेज कमेंट की यावर्षी आत्ता मग अशी इथून कुठून कर्नाटकवरनं काहीतरी 14 लोक आली होती, 34,000 रुपये घालून आली होती इथपर्यंत. तर हा तिकडून आली तर त्यांना इथं काहीतरी वाटतं, ते फोटो नाही भेटला, इथं लांबून फोटो काढून गेले, तर त्यांनी वगैरे महाराज ते नारळ नेऊन ठेवला. मग एवढं प्रेम 1 नंबरसाठी, एवढं प्रेम असलं तो बैल काना 1 नंबर करणार. खरं तर जेवढं बकासूर आपण टोरिंग करतो तेवढ्या त्याच जोमाने येऊन तो प्रतिउत्तर येतो. हा आता 2-3 दिवस झालं ना, 2-3 मैदान झालं, 2-3 दिवसापूर्वी चर्चा चालू आली, बैल असा आहे, बैल तसा आहे, मालकांना थोडी नावं ठेवली, बरं त्यांनी त्याच्या जीवावर दाखवून ठेवलं, मालकांचंही नाव त्यांनी हे केलं आणि त्याचं स्वतःचं पण. वैभवदा अपयश येत राहतात, कधी विजय तर कधी पराजय पण भेटतं, त्यामध्ये कसं सावरावं लागतो आपल्याला? नाही, पराजय हार झाली तर काय खचून जात नाही, कुठलंच पोरग आमचं नाराज होत नाही, उलट आज सगळ्या पोरांच्या डोळ्यातून पाणी आले. मग आज सेमी काढल्या सगळी पोरं आमचे नाही का जेवढे हसतात बाईला बरोबर, खरंच बाबा त्यांना नाही आवडत हार झालेली, पण कधी कुणाला प्रत्युत्तर दिलेलं नाही आपण. वैभवदा या जोडीबद्दल काय सांगशील? घोडचा दर्जा आणि बकासूर या जोडीबद्दल काय सांगशील? गाडीच पळती, चाचा बोलले नरमादिगत गाडी पळती, गाडी लई पळती. ही गाडी आपल्या मुंबईमध्ये पळताना दिसणार का? हो दिसणार ना. आज सचिन शेट पण आले, त्यांच्याबद्दल काय सांगाल 2 शब्द? शेट असते प्रत्येक मैदानात असते शेट. वैभवदा एक जुनी आठवण सांगू आपण, जिथून सोनारपाड्याची सोन्यानी सुरुवात करून दिली तेव्हापासून बकासूर कधी मागे वळून बघितला नाही. बघितलं. काय सांगाल त्याबद्दल? सगळ्यात म्हणतात ना, तो महादेवाचा नंदी आहे, त्या साक्षर देव येतो, त्याच्यामुळं नाही तो अजिबात मागे वळू बघू शकत नाही. वैभवदा आहे तोपर्यंत. आजचा स्पीड कसा होता बकासूरचा? आज लय बैल पळला, आज सगळ्यात जेवढा जल्लोष होईल तेवढा बैल पळतो. आज तो पण पब्लिकनी, हो पब्लिकने 1 नंबर केला. काय सांगाल त्याबद्दल? ते मधून पळण्यापेक्षा पब्लिकने 1 नंबर केला ना, त्याच्यामुळे सगळे खुश आहेत. हा का? वैभवदा आज किती वेळेला हिंदकेसरी झाला बकासूर? दशम हिंदकेसरी झाला. दशम काय सांगाल त्याबद्दल? नाही आता मला तर नाही वाटत आहे, मला जुन्या बैलांचं माहित नाही, पण ह्या आपण जेव्हापासून आहेत 1 नंबर करून हा पहिल्यांदाच मी माझ्या जीवनात तरी बघतोय. वैभवदा फॅन लोकांना काय सांगाल? कधी कधी चुकीचे कमेंट पण येतात, त्याने काय सांगा? ते चुकीचे कमेंट करतात, ते बकासूर प्रेम करणार नसतात, ते मग ते असेच असतात, ते नाही का ट्रोल करणारे, कुठेतरी जाळणारे असं. पण जेवढे त्यांनाही प्रत्युत्तर भेटतं युट्यूबच्या मार्फतून, इंस्टाच्या मार्फतून, जेवढे बकासूरचे फॅन फॅमिली त्यांच्याकडून. वैभवदा गुलाला किती महत्व असतं आपल्याकडे? गुलाला 10 नंबर झाला किंवा 12 नंबर झाला तरी गुलाला महत्व आहे पहिले इथं, कारण इथं जो बैल राहतो तो वर्षभर गुलाल राहतो. बबलू याच्याबद्दल काय सांगाल? चाच्याबद्दल काय, चाच्याला नाही का बरेच जण आले ते पहिले नवीन चाच्याला नका बसू असं तसं, पण चाच्याचं करून दाखवलं आज. म्हणजे जे आज गाडी पळाली पण त्याचा ड्रायव्हर पण, त्यांचाही कसपणाला पेडगाव झालं, आज पुसेगाव, चाचा बिल खुश, आज चाच्या वर चढून नाचत. हा ना. वैभवदा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद इतक्या वेळ दिल्याबद्दल.